सो हॅलो एव्हरीवन, खूप दिवसांपासून स्किन केअरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि फायनली मी आज तो करत आहे. बट व्हिडिओ सुरू करण्याआधी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत की प्रत्येकाची स्किन टाईप डिफरंट असते. सो त्यानुसारच तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट यूज केले पाहिजे आणि डॉक्टरांच्या कन्सल्टेशन शिवाय कोणताही प्रोडक्ट किंवा कोणताही कंटेंट तुम्ही तुमच्या स्किनवर अप्लाय करायचं नाही आहे. आणि हो, प्रत्येकाला असं वाटतं की समोरच्याची स्किन किती फ्लॉलेस आहे, किती क्लिअर आहे आणि माझीच का नाही, मलाच का इथे स्पॉट आहे, मलाच काय ॲक्ने आहे. असं बिलकुल नसतं. प्रत्येकाच्या स्किनमध्ये काही ना काही अडचणी असतात. एक तर पिगमेंटेशन असतं, डार्क स्पॉट असतं, काहीतरी असतं. हो, सेलिब्रिटीजच्या स्किन खूप सुंदर असतात कारण की ते तेवढं मेंटेनन्स त्यांचं असते. लाखो हजारो रुपयाचं मेंटेनन्स किंवा सेशन्स ते घेत असतात. बट त्यांचं प्रोफेशनच ते आहे म्हणून ते त्या गोष्टींवर इन्व्हेस्ट करत असतात. सो तुम्ही तो गैरसमज मनातून काढून टाका की एकदम क्लीन, एकदम फ्लॉलेस, एकदम सेलिब्रिटी टाईप स्किन माझी झाली पाहिजे. लास्ट मला ही एक गोष्ट सांगायची होती की कितीही स्किन केअर प्रोडक्ट तुम्ही यूज करा, बट रिअल ग्लो जो आहे तो आतून येतो शरीराच्या. तर सर्वात मेन गोष्ट की तुमचा डाएट खूप चांगला पाहिजे, शुगर कट डाऊन केली पाहिजे, मैदा कट डाऊन केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताक, लस्सी, अशा ज्या गोष्टी आहेत ना, पंचामृत. मी जनरली एक नोटीस केले की जेव्हापासून मी दही खात आहे आता समजमध्ये माझी स्किन अजून चांगली व्हायला लागली आहे. सो आतून गोष्टी चांगल्या गेल्या की त्या बाहेरून ग्लो करायला लागतात. आणि मेन म्हणजे खूप हॅप्पी राहायला पाहिजे, खूप पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. तुम्ही जेवढे हे पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुमचा फेस फ्रेश होईल आणि ग्लो यायला दिसेल. तर ते एक कदाचित रिझन असेल की माझा चेहरा तुम्हाला दरवेळेस चांगला दिसतो. आणि असा गैरसमज मनात धरू नका की माझी स्किन खराब आहे आणि दुसऱ्यांची चांगली. प्रत्येकाची स्किन प्रॉब्लेमॅटिक असते. इनफॅक्ट गोष्ट की प्रत्येकाला असं वाटतं की स्किन केअर प्रोडक्ट खूप महाग आहे आणि त्याच्यावर इन्व्हेस्ट करणं एवढं वर्थ आहे का. तर मला असं वाटतं की खरंच स्किन केअर प्रोडक्टवर इन्व्हेस्ट करणं वर्थ आहे. कारण की जर तुम्ही स्किन केअर चांगलं केलं तर तुम्हाला मेकअपवर पैसे घालायची काहीच गरज नाही पडत. सपोज तुम्ही खूप छान स्किन केअर प्रोडक्ट्सवर इन्व्हेस्ट केलं आणि त्यांनी तुमची स्किन खूप इव्हन टोन छान झाली, तर मेकअपमध्ये तुम्हाला काही गोष्टी कमी परचेस करायचे येते आणि मेकअप मग तुम्ही नॉर्मल जरी वापरला किंवा मेकअपही नाही केला, साधीशी कॉम्पॅक्ट लावली, लिपस्टिक लावली, तरी गोष्टी होऊन जातात. सो स्किन केअर प्रोडक्टवर चांगले पैसे इन्व्हेस्ट करणं खरंच गरजेचं आहे. हे मला खूप लेटली समजलं. मीही आधी खूप अफोर्डेबलकडे जायचे, बट जेव्हापासून मी स्किन केअर चांगलं करत आहे तेव्हापासून मला असं जाणवत आहे की मला मेकअपची बिलकुल गरज पडत नाही आहे. माझा आवाज तुम्हाला थोडा खरखर वाटत असेल, बट प्लीज इग्नोर करा कारण की आत्ताच 4-5 दिवस झाले मला खूप ताप आला होता आणि त्यामुळे थोडा घसा बसला होता. जरी मी नॉर्मल बोलले तर आवाज निघत नाही आणि ओरडून बोलले तर खरखर खरखर होऊ राहिलंय. सो प्लीज ते इग्नोर करा. मला कमेंट करू नका की असा का आवाज काढत आहे म्हणून. सिटाफिल फेस वॉश, हा फेस वॉश जर तुम्ही ट्रीटमेंट केली काही, आता सपोज जनरली मी आता LHR करत आहे फुल बॉडी हँड्सवर फेसवर, सो फुल बॉडीवर LHR करत आहे. सो असं काही ट्रीटमेंट जर तुम्ही केल्या तर लगेच सोप, फेस वॉश, बॉडी वॉश असं काहीच यूज करायचं नसते. 2 दिवसांनी ते यूज करायचं. सो जर काही ट्रीटमेंट केली तर त्यानंतर तुम्ही माइल्ड फेस वॉश म्हणून हा यूज करू शकता. म्हणजे जनरली माइल्डकडून स्ट्रॉंगकडे जा. आणि हो, हेवी मेकअप जर तुम्ही केला असेल तर हेवी मेकअप रिमूव्ह केल्यानंतर ते पण मी तुम्हाला सांगते कशाने रिमूव्ह करायचा आणि त्यानंतर मग हा फेस वॉश तुम्ही यूज करू शकता. हेवी मेकअप रिमूव्ह केला आणि पुन्हा काही वेगळा फेस वॉश, स्ट्रॉंग फेस वॉश तुम्ही यूज केला तर त्याची रिॲक्शन होऊ शकते. ऑब्विसली केमिकल दोन्हीमध्ये असतात. आणि हो, जर तुम्ही फेशियल करत असाल, जनरली मी फेशियल बिलकुल करत नाही कारण माझी स्किन ऑलरेडी ऑइली आहे आणि फेशियल अवॉइड करायला सांगितलं आहे. आणि किंवा तुम्ही फेशियल करत असाल किंवा काही मास्क लावत असाल, काही कॉन्सन्ट्रेशन डॉक्टरांनी तुम्हाला दिलं असेल फेसवर लावेल, तर त्यानंतर तुम्ही माइल्ड फेस वॉश यूज करू शकता. आणि हा एक फेस वॉश आहे, ह्याची स्टोरी वेगळीच आहे. मी ॲव्हेनचा फेस वॉश ऑर्डर केला होता ॲमेझॉनवर, बट चुकून हा फेस वॉश माझ्याकडून चुकून ऑर्डर झाला. स्पेलिंग बघण्यात नाही आलं आणि मी गडबडीत ऑर्डर केला. आणि त्यानंतर माझ्याकडून अजून एक चूक अशी झाली की मी बघितलाच नाही की हा तो आहे, म्हणजे तो आहे की मी तो पण फर्स्ट टाइमच ऑर्डर करत होते आणि मी हा यूज करायला सुरुवात केला. बट ह्याचे रिझल्ट मला इतके छान रिझल्ट भेटले ह्या फेस वॉश नंतर
की माझे जे पण नवीन पिंपल्स सपोज येत होते तर ते येणं बंद झालं आहे. सो आता हा माझा गो टू फेस वॉश झाला आहे. कोणत्याही फेस वॉश आधी मी हाच फेस वॉश यूज करते ह्याचा. बट हा फेस वॉश थोडा स्ट्रॉंग आहे. ह्याने ऑइल सिक्रेशन कमी होतं, कमी म्हणजे कंट्रोल होतं. सो हा तुम्ही ॲज अ माइल्ड फेस वॉश बिलकुल यूज करू शकत नाही. हा केव्हा जेव्हा मेकअप नसेल करायचा किंवा फक्त फेस वॉश आणि सनस्क्रीन तुम्ही लावणार असेल तेव्हाच हा फेस वॉश यूज करू शकतो. जनरली जर मेकअप करायच्या आधी फेस धुवायचा असेल, वॉश करायचा असेल, क्लीन करायचं असेल किंवा काही लावायच्या आधी तुम्हाला फेस क्लीन करायचा असेल तर मी हा फेस वॉश यूज करते. हा बायोडर्माचा, हा डॉक्टरांनीच मला दिलेला आहे. सो रोजच्या स्किन केअर प्रोडक्ट आधी मी हा फेस वॉशनी फेस क्लीन करून मग बाकीचे स्किन केअर प्रोडक्ट यूज करते. सॉरी मला बोलायला त्रास होत आहे, सो तुम्हीच मला समजून घ्या प्लीज. जनरली मी असं ऐकलं आहे की ज्यांना खूप ॲक्ने आहे मी त्यांना बघितलं आहे की ते कंटिन्यू फेस वॉश करत राहतात. बट असं बिलकुल करू नका. हार्डली 3 वेळेस खूप झाला दिवसभरातून, सकाळ, संध्याकाळ आणि रात्री. बट या व्यतिरिक्त कंटिन्यू जर तुम्ही फेस वॉश करत राहिले तर ब्रेनला अजून सिग्नल जातो की ऑइल कमी झाले आणि ऑइल सिक्रेट करायची गरज आहे. तर ब्रेन अजून ऑइल सिक्रेट करतात आणि अजून ॲक्ने येतात. सो असं करू नका. 3 वेळेस फेस वॉश खूप झाला. बद्दल मला ड्राय स्किनचा तेवढा अनुभव नाही आणि थोडाफार पॉईंट्स आहेत मी ड्राय स्किनबद्दल, तेही तुमच्यासोबत शेअर करेल. सो नेक्स्ट पॉईंट असा आहे की इफ तुम्ही मेकअप केलेला असेल किंवा नसेल बट तुम्ही फिरले असेल बाहेर तर डबल क्लिन्झिंग करणं खूप गरजेचं आहे. सो घरी आल्यानंतर संध्याकाळी एकदम रात्री झोपायच्या टाईमला मायसिलिनर वॉटर हे जनरली ऑइली स्किन्सवाल्यांसाठी खूप छान जातं. थोडं कॉटन पॅडवर घ्यायचं आणि फेस क्लीन करायचा आणि यानंतर फेस वॉश करायचा. आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी असं क्लिन्झिंग बाम भेटतो तर याने क्लीन केलं तरी चालतं. हे डायरेक्ट फेस वॉश सारखं लावायचं आणि धुवून टाकायचं आणि त्यानंतर पुन्हा फेस वॉश यूज करायचा. सो हे 2 गोष्टी काय करतात की आपले पोर्स मधून डर्ट क्लीन करतात आणि त्यामुळे काय होतं की ॲक्ने येण्याचे चान्सेस कमी होतात. सो डबल क्लिन्झिंग केल्याशिवाय तर जनरली स्किन केअर माझ्यासाठी तर कम्प्लीट होतच नाही. सो सर्वात आधी डबल क्लीन्स करायचं, फेस वॉश करायचा आणि नंतर काय करायचं ते तुम्हाला सांगते. फेस वॉश नंतर मी यूज करते टोनर. हे जनरली 3 वर्षापासून हे टोनर यूज करते आहे आणि याचे रिझल्ट माझ्यासाठी खूप चांगले आहे. नायासिनामाइड आणि राईस वॉटरचं टोनर आहे आणि अजून एक टोली मोलीचं टोनर भेटतं ते पण मला घ्यायचं आहे. बट ह्याचे मी 2-3 बॉटल मागवल्या होत्या म्हणून आता हे फिनिश केले लास्ट बॉटल आणि तेही मी यूज करून त्याचा रिव्ह्यू काय आहे हे पण सुद्धा शेअर करेल. त्यानंतर रिसेंटली मला डॉक्टरने सजेस्ट केलं आहे की ऑर्डिनरीचं ग्लायकोलिक ॲसिड टोनर. ह्याच्यामुळे जेवढे पण छोटे मोठे पिगमेंटेशनचे डाग आहेत ते निघून जातील असं आहे. बट अजून मी ह्याला यूज करणं स्टार्ट नाही केलं आणि हे टोनर इतकं छान आहे की हे तुम्ही स्कॅल्पवर यूज करू शकता. हँड्सला जर तुमचे टॅनिंग असेल ब्लॅक एकदम म्हणजे काहींच्या इथे हँड्सवर इथे मागे असत, मला आहे जनरली, तर तिथे हे टोनर यूज करू शकता. अंडर आर्म्सवर यूज करू शकता. जिथे पण ब्लॅक स्पॉट आहे तिथे हे टोनर यूज करू शकता. खूप छान आहे. याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. तुम्ही यूट्यूबला किंवा रिव्ह्यूजमध्ये बघू शकता. कदाचित माझ्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी तुम्हाला तिथे समजतील. सो एखाद्या कोणत्या गोष्टीवर इन्व्हेस्ट करायचं असेल तर ही आहे ती. त्यानंतर मी यूज करते सिरम. हे 2 फक्त, एक व्हिटॅमिन सी आणि एक नायसिनामाइड सिरम. दोन्हीही कॉम्प्लेक्शन फेअर करण्यासाठी, ॲक्नेचे स्पॉट घालवण्यासाठी हेल्प करतात, टॅनिंग घालवण्यासाठी हेल्प करतात. सो एक AM ला आणि एक PM ला असे हे 2 यूज करते. तेही डॉक्टरनी सजेस्ट केलं आहे त्यानंतर मी हे यूज करायला लागले आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ह्याच कंपनीचं सिरम का घेतलं, कारण की ह्याच्यावर बाय 1 गेट 1 ऑफर सुरू होती. सो एका सिरमच्या बदले मला 2 सिरम भेटले म्हणून मी ह्याच कंपनीचं सिरम घेतले. सो असं काही नाही आहे की मला हेच सजेस्ट केले होते का काय, म्हणून ह्याच्यावर बाय 1 गेट 1 चालू होती म्हणून मी हे परचेस केले. आणि कंपनी पण खूप छान आहे, द डर्माको म्हणून आहे. सो ब्रँड खूप छान आहे. सो त्यामुळे बी आणि डील अफोर्डेबल होती माझ्यासाठी म्हणून मी
ह्या ब्रँडचे सिरम यूज करते. 2 क्रीम माझ्यासाठी मॅजिकल क्रीम आहेत. जेव्हा मी पुण्याला आले होते तेव्हा मला खूप ब्रेकआउट व्हायला सुरुवात झाली होती, बट ह्या 2 क्रीममुळे माझा 90% प्रॉब्लेम दूर झाले आणि हे मला डॉक्टरनीच दिले होते, एक AM ला आणि एक PM ला. बट ट्रस्ट मी, याने म्हणजे गेम चेंजर आहेत या कोणत्याही महागड्या सिरमपेक्षा. मी ही क्रीम नक्की सांगेल की ह्याने माझ्यासाठी खूप वर्क केलं आहे. सो मी अजूनही ते कधीतरी लावत नसेल पण हे डेली लावते. त्यानंतर आहे आय क्रीम. ही आय क्रीम मला कोणी सजेस्ट केली नव्हती, ही मी स्वतः नेटवरती रिव्ह्यूज बघून, खूप सारे इन्फ्लुएन्सरचे रिव्ह्यूज बघून वगैरे मागवली आहे. थोडी महाग आहे, बट काय झालं होतं की काही दिवस मध्ये माझे एक्झाम्स असल्यामुळे मला रात्र जागावं लागायचं. त्यानंतर फोनवर खूप काम असायचं. मी कॅलिब्रेशनचं काम करते, त्याच्यामुळे मला कंटिन्यू फोनवर राहावं लागायचं, लॅपटॉपवर राहावं लागायचं. त्याच्यामुळे डार्क सर्कल खूप वाढले होते आणि मी ही यूज करायला सुरुवात केली. एक 20%, आत्ताच 15-20 दिवस झाले सुरुवात केली असेल, 20% तरी मला ह्याचा फरक आला आहे. बघू तेवढी वर्थ आहे का त्याच्या मानाने. सो ह्याचा रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. जर कोणाला अंडर आय क्रीममध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं वाटत नसेल किंवा सध्या इन्व्हेस्ट करू शकत नसेल, तर जे नायासिनामाइड सिरम जे आहे तर ते आपण फेसवर जेव्हा लावतो तेव्हा थोडंच फिंगर टिपवर घ्यायचे आणि अंडर आईज खाली लावायचं आहे. एकदम डोळ्याच्या जवळ नाही लावायचं, थोडंच खाली अंडर आईजच्या खाली लावायचं आहे. हे पण खूप छान पद्धतीने डार्क सर्कलवर वर्क करतं. त्यानंतर येतं ते लिप बाम. मी हे दोन्ही लिप बाम DMartमधून घेतलेले आहेत आणि हेच 2 आहेत जे मी यूज करते डेली. एक हिमालय आणि हे शुगर पॉपचा आत्ता घेतला आहे. आणि ह्या आधी मी सिबामेडचं SPF 30 वाला लिप बाम यूज केला आहे. ते खूप छान आहे, बट ते संपलं होतं आणि मी DMartमधून घेतलं तात्पुरतं. आता हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी दुसरं कोणतंच ऑर्डर करणार नाही आहे. सो सिबामेडचं छान आहे लिप बाम आणि लिप बामसाठी ठीक आहे, वर्थ आहे, कारण की माझे लिप्स तेवढे पिगमेंटेड नाही आहे आणि माझ्या लिप्सवर काही प्रॉब्लेमही नाही आहे, म्हणजे तेवढं ड्राय पण पडत नाही तेवढे. सो त्यावर जास्त पैसे इन्व्हेस्ट करणं मलाही गरजेचं वाटत नाही, सो चालून जाते. सो ही एक गोष्ट माझ्यासाठी गेम चेंजर ठरली आहे, ते म्हणजे एक्सफोलिएशन. ड्राय स्किन ज्यांची आहे त्यांनी स्क्रबने एक्सफोलिएट केलं तरी चालेल, बट ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी AHA BHA पिलिंग सोल्युशन हे खूप छान एक्सफोलिएट करतं स्किनला. मी डॉक्टरकडून पण एकदा पिलिंग केलेली आहे. पिलिंग खूप प्रकारचे असतात, एक ग्लायकोलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, भरपूर प्रकारचे पिलिंग असतात, पिलिंग सोल्युशन असतात. सो तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करून ते यूज करू शकता. सो मी AHA BHA ऑर्डिनरीचं हे यूज करते आणि ह्याच्यामुळे काय होतंय की खूप छान स्किन एक्सफोलिएट होते, डेड स्किन निघून जाते आणि स्किन इवन टोन होऊ राहिली माझी. सो आणि हे कसं यूज करायचं तर ऑब्विसली तुमचं 21-22 इयर्सच्या पुढे एज हवं आहे आणि पॅच टेस्ट करायला हवी, डॉक्टरला कन्सल्ट करायला हवं, स्किन सेन्सिटिव्ह आहे का ते बघायला हवं. फेस माइल्ड फेस वॉशने क्लीन करायचा, हे अप्लाय करायचं, हार्डली एक 5 ते 10 मिनिटं ठेवायचं, वॉश करायचं आणि त्याच्यावर भरपूर मॉइश्चरायझर लावायचं. सकाळ असेल तर भरपूर सनस्क्रीन लावायची. जनरली हे नाईट टाइमला यूज करायचं, बट ट्रस्ट मी ह्याने स्किन खूप त्याचं टेक्स्चर चेंज होतं. मेन म्हणजे स्किनचं टेक्स्चर स्मूथ होण्यासाठी पिलिंग सोल्युशन हेल्प करतं. बट माझं असं रिकमेंडेशन राहील की सर्वात पहिलं तुमचं सपोज पील तुम्ही करणार असेल, खूप ॲक्ने येत असेल तर डॉक्टरकडे जाऊन पील नक्की करा, बघा तुम्हाला पूर्ण रिझल्ट जाणवेल. मला थोडे असे ॲक्ने आलते, मी जेव्हा डॉक्टरकडे गेले त्यांनी पील केले तर म्हणजे हार्डली 3-4 डेजमध्ये तर पूर्ण ॲक्ने क्लीन होऊन गेले माझे. नेक्स्ट थिंग म्हणजे हे CPH कॉम्प्लेक्स ऑलिगोपेप्टाईडचं हेअर सिरम. हे माझ्यासाठी खूप वर्थ ठरलेलं आहे, कारण की मला डॅन्ड्रफचा खूप इश्यू होता आणि डॅन्ड्रफमुळे ॲक्ने प्रॉब्लेम खूप जाणवतात. त्यानंतर ऑइली स्कॅल्पचा इश्यू होता. सो हे सिरम लावायचं. हे सिरम बिलकुल ऑइली नाही, एकदम पाण्यासारखं आहे. हे 1-2दा लावलं आणि ज्यावेळेस तुम्ही हेअर वॉश करशाल त्याच्या आधी एकदा लावलं, बिलकुल डॅन्ड्रफ दिसत नाही आणि बिलकुल स्कॅल्प इची होत नाही, ऑइली होत नाही, एकदम म्हणजे खूप छान आहे. जनरली काय होतं की जो डॅन्ड्रफचा शॅम्पू होता त्याच्यामुळे हेअर्स ड्राय होत होते आणि
माझ्या हेअर्सला ट्रीटमेंट केलेली असल्यामुळे, प्रोटीन ट्रीटमेंट केलेली असल्यामुळे मला ते शॅम्पू यूज करता येत नव्हते. सो माझ्यासाठी तर हे खरंच वर्थ ठरलं आहे. कदाचित तुम्हाला नेम दिसत नसेल कारण की मी एकदम सनलाईट पाशी बसले आणि ते ग्लासवर रिफ्लेक्ट करत आहे व्हाईट असल्यामुळे, बट हे खरंच वर्थ आहे. जर तुम्हाला डॅन्ड्रफचा इश्यू असेल तर गो फॉर इट. सो नेक्स्ट थिंग आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर, आणि बघूनच तुम्ही सांगू शकतात की मला हे किती आवडतं. क्लिनिकचं 100 Hour सर्ज म्हणून हे मॉइश्चरायझर आहे. तुम्ही जे म्हणतात नाही हे स्किन चमकते, हायड्रेटेड वाटते, ते फक्त ह्याच्यामुळे की खूप म्हणजे वर्थ आहे हे मॉइश्चरायझर. हे जर लावलं आणि ह्याच्यावर जर मेकअप केला तर मेकअप एकदम शायनी दिसायला लागतो. आणि जनरली पण दिवसभरातून तुम्ही सिरम लावल्यानंतर हे जर मॉइश्चरायझर लावलं तर तुमची चेहरा असं तुकतुकीत एकदम पाणी पिल्यासारखं वाटायला लागतं. सो खरंच खूप छान आहे. थोडंसं महाग आहे, बट ह्याच्यासाठी एक अफोर्डेबल ड्यूप पण माझ्याकडे आहे. आणि ते जर मॉइश्चरायझर तुम्हाला महाग वाटत असेल तर त्याला टक्कर देणारं हे मॉइश्चरायझर आहे आणि खूप अफोर्डेबल आहे. हे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल म्हणून आहे. हे सुद्धा लावल्यावर एकदम म्हणजे मेकअपच्या आधी जसं प्रायमरचं काम करतंय तसं हे काम करतं. हे पण लावल्यावर स्किन चमकायला लागते, अशी पूर्ण हायड्रेट आणि एकदम पाणी पिल्यासारखी वाटते. आणि जनरली म्हणतात की ऑइली स्किनवाल्यांनी मॉइश्चरायझर लावू नये, बट माझं असं म्हणणं आहे की ऑइली स्किनवाल्यांनी लाईट का होईना मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, कारण की आपल्या सेल्सला हायड्रेशन मिळणं, जसं आपल्याला पाण्याची गरज असते तसं सेल्सलाही पाण्याची गरज असते, हायड्रेशनची गरज असते. सो मॉइश्चरायझर मस्ट आहे. नेक्स्ट थिंग आहे ते म्हणजे सनस्क्रीन. सो ही डर्मॅटिकोची सनस्क्रीन जी आहे ती मला डॉक्टरने दिली होती. एकदम वॉटरी टेक्स्चर आहे, बट थोडीशी महाग आहे. सो छान आहे ही सनस्क्रीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिनिमॅलिस्टची सनस्क्रीन जी मला प्रोडक्ट्सवर फ्री आली होती आणि खरंच खूप छान आहे, बट वर्थ आहे ही पण. आणि ही पण एकदम वॉटरी हिचं टेक्स्चर आहे, बिलकुल व्हाईट कास्ट जाणवत नाही, एकदम स्मूथ आहे आणि चिप बिलकुल जाणवत नाही. जनरली काय होतं, आपण सनस्क्रीन लावलं की ते एकदम व्हाईट आणि एकदम ऑइली होतं. या दोघांनी बिलकुल तसं होत नाही. आणि ह्याला पर्याय म्हणजे माझ्या 2 फेवरेट अजून एकदम अफोर्डेबल सनस्क्रीन आहेत, ती म्हणजे डॉट अँड कीची वॉटरमेलनवाली आणि फिक्स डर्माची. ह्या 2 एकदम अफोर्डेबल सनस्क्रीन आहेत आणि त्यांनीही व्हाईट कास्ट बिलकुल होत नाही, चिप बिलकुल जाणवत नाही. जर ह्या 2 तर मी यूज करते, पण माझ्या फेवरेट त्या 2 पण आहेत. नेक्स्ट थिंग आहे हे हायलोरॉनिक ॲसिडचं सिरम. विंटरमध्ये मॉइश्चरायझरनी पण स्किन ड्राय वाटत होती तेव्हा मी हे मागवलं होतं आणि खूप छान आहे. ज्यांची खूप ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी हे सिरम खूप चांगलं आहे, आणि ज्यांची ऑइली स्किन आहे बट थंडीत ड्राय पडते त्यांनी तेव्हा हे सिरम यूज करू शकतात. जनरली मी फेस पॅक किंवा असं काही गोष्टी लावत नाही. मी एक तर पील करते, त्याच्यामुळे मला पील म्हणजे जे एक्सफोलिएट मी दाखवलं HABA त्याच्यामुळे मला काही असं फेस पॅकची, फेशियलची वगैरे काही गरज जाणवत नाही. सो बट एक गोष्ट आहे, जर कुठे ऑकेजन असेल, फंक्शन असेल तर मी डिटॅन करते, क्लीनअप करते. आणि त्यानंतर क्लीनअप म्हणजे फेस वॉश करून थोडंफार स्क्रबिंग वगैरे करून ब्लॅक हेड, व्हाईट हेडसाठी, आणि नंतर मी यूज करते हे O3चं डिटॅन. ट्रस्ट मी खूप छान आहे आणि ह्याने थोडं एक इन्स्टंट ग्लो टाईप येतो, टॅन रिमूव्हल होतं आणि एखादा ऑकेजन असेल तर चेहरा फ्रेश वाटतो. सो हे एक फेस पॅक आहे जे की मी रिकमेंड करेल. आणि ह्याला हे थोडं महाग आहे, ह्याला अफोर्डेबल म्हणजे रागाचं डिटॅन आहे. इतक्या दिवस मी रागाचंच यूज केलं आणि थोडं चेंज म्हणून मी आता O3चं मागवलं होतं. सो अजून एक गोष्ट म्हणजे हेअरसाठी मी सुरुवात केली आहे हेअर ग्रोथ सिरम यूज करायला. त्यानंतर गमीज पण आहे माझ्याकडं, ते बॉडी वाईजच्या ज्या गमीज आहेत त्या पण आहेत. आणि डॉक्टर मला काही सप्लिमेंट्स पण देतात जे आयर्नच्या, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन D3 वगैरे. सो त्या पण माझ्या सुरू आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती की सगळेच प्रोडक्ट तुम्हाला सूट होतील असं बिलकुल नाही. आणि मेन म्हणजे जर कोणी प्रेग्नेंट लेडीज जर माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुम्ही काहीच यूज करू नका, कारण की हे काही कंटेंट बेबीसाठी हार्मफुल असतात. सो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला नक्की शेअर करा. आणि प्लीज
काही चुकीचं वाटलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला थोडं समजून घ्या, कारण की खूप दिवसांच्या गॅप नंतर मी व्हिडिओ बनवला आहे. मला माहिती तेवढा प्रोफेशनल व्हिडिओ झाला नाही आहे आणि मनात असं गृहीत धरू नका की प्रत्येकाची स्किन अशी भारीच असते. सो तुम्ही कधी जर मला अचानक बघितलं, कधीतरी माझी स्किन तुम्हाला चांगली वाटेल, कधीतरी प्रॉब्लेमॅटिक वाटेल, कधीतरी 4-5 ॲक्ने पण दिसतील. सो जे सेलिब्रिटीज वगैरे असतात किंवा इन्फ्लुएन्सर्स तुम्ही बघतात, तर ते काय करतात की ते हजारोच्या ट्रीटमेंट यूज करतात. जसं की मी सांगितलं पील, क्यू स्विच म्हणून ट्रीटमेंट आहे, लेझर म्हणून भरपूर ट्रीटमेंट आहे, कार्बन लेझर वगैरे ते यूज करतात आणि फेस जेव्हा गरज असते तेव्हा इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. पण तुम्ही त्या गोष्टींमध्ये पडू नका. एक 4च प्रोडक्ट यूज करा, बट चांगले आणि वर्क करणारे तुमच्यावर असे प्रोडक्ट यूज करा. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात 2 क्रीम होत्या, त्यांनीच माझा 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सो असेच 4च प्रोडक्टवर इन्व्हेस्ट करा आणि मेन म्हणजे खुश राहा, हॅप्पी राहा. सो मी जसं तुम्हाला सांगितलं की मेकअप प्रोडक्टवर जास्त इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही स्किन केअर प्रोडक्टवर इन्व्हेस्ट करा, स्किन छान बनवा. आणि मी असं ऑब्झर्व केलं आहे की जर तुमची स्किन छान असेल, जर तुम्ही छान प्रेझेंटेबल असाल, तर एक आतून कॉन्फिडन्स पण आपला वाढतो. सो स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिका. आणि हा अजून एक गोष्ट की खूप सुंदर असणं म्हणजे खूप चांगलं असणं असं बिलकुल नाही. सुंदर तर फक्त काही काळासाठी असते. बघायला गेलं तर अजून 10-20 वर्षांसाठीच आपण खूप छान दिसू, खूप ग्लो करू. नंतर आपली बॉडी काय रिॲक्शन द्यायला लागेल, काय गोष्टी बॉडीमध्ये व्हायला लागतील, आपण ते काही सांगू शकत नाही. सो सर्वात महत्त्वाचं आहे हॅप्पी राहा. जास्त गोरं काळं म्हणजे त्याच्यात पडू नका. सुंदर राहायला शिका, मनाने सुंदर व्हा. सो थँक्यू सो मच. आणि प्लीज जर काही वाईट वाटलं असेल तर माफ करा आणि असंच प्रेम. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मी आता असा विचार करत आहे डेली ब्लॉगिंग सुरू करू का नको. सो प्लीज तुम्ही मला सांगा की मी कोणते व्हिडिओ घेऊन यायला हवे. आणि व्हिडिओ लेट आला त्याच्याबद्दल मनापासून माफी मागते, कारण की मध्ये माझ्या भावाचं लग्न होतं आणि सरला पण ॲक्च्युली मला सर समोर असताना शूट करायचं होतं, कारण की असं आता 2-3 तास झाले आहे मी शूट करते आणि हाताची एकदम वाट लागली माझ्या. सो सरला टाईमच नाही मिळत, म्हणून मग मी आज स्वतःच ठरवलं की मीच घेते कॅमेरा आणि शूट करते. ट्रायपॉड होता बट खूप सारे प्रोडक्ट्स घ्या, कट करा म्हणून ट्रायपॉड यूज करणं होत नाही. सो असंच प्रेम करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम, तुमचं माझ्याबद्दल मत कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल.